हॅलो गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा हा व्हिडिओ आपण करणार आहोत व्हॉट्स इन माय बॅग. सो माझ्या बॅगमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पहिले तर तुम्ही माझी बॅग बघा. सो दिस इज माय बॅग. आता तुम्ही म्हणत असाल ही कोणत्या ब्रँडची वगैरे आहे ते पण सांग. सो बेसिकली आय एम नॉट इन टू ब्रँड्स. मला एकदम ब्रँडेड काहीच आवडत नाही. सो मी ही बॅग आहे ती पण एकदम माझ्या कम्फर्ट अनुसार घेतलेली. सो ही मीडियम साईज बॅग आहे ज्याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत माझे ते सगळे राहतात. सो येस, दिस इज नॉट अ ब्रँडेड बॅग. ही मी इकडूनच्या शेनवरनं ऑनलाईन साईटवरनं घेतलेली अँड इट वॉज जस्ट कॉस्टिंग मी अबाउट $10. So I guess 600 rupees as per Indian price. So yes, now let's see की माझ्या बॅगेत काय काय आहे. तो पहिली गोष्ट जी मला दिसते आहे ते आहे कोंब. सो येस, मी माझ्या बॅगेमध्ये नेहमीच कोंब ठेवते बिकॉज कधी पण गरज लागते आणि ते असलंच पाहिजे आपल्याकडे. नेक्स्ट थिंग फ्रॉम माय बॅग इज दिस. सो हे माझे ब्लूटूथ स्पीकर्स आहेत विच आय हॅव गॉटन फ्रॉम इंडिया. हे विंग्सचे आहेत आणि हे मला अजूनही चांगले यूज होत आहेत. सो मी नवीन नाही घेतले. दिस इज अ ग्रेट थिंग आणि हे माझ्या बॅगेत नेहमी असतं. नेक्स्ट माझ्या बॅगेत आहे हे. सो दिस इज अ परफ्यूम. हे बेसिकली परफ्यूम मला माहित नाही कुठून घेतलंय. माझ्या हे बहिणीने मला गिफ्ट केलेलं. सो तिने पण इकडूनच घेतलेलं. इट इज अ फ्रँक ऑलिव्हर ब्रँड. कंपनीचं नाव इट इज व्हाईट टच. सो ह्याचा मला सुगंध खूप आवडतो. सो दिस इज ऑल्सो इन माय बॅग आणि हे मी डेली ठेवते माझ्या बॅगेमध्ये. नेक्स्ट आहे हे. यस, सो बेसिकली हे मेकअप स्प्रे पण आहे आणि हे मॉइश्चरायझिंग स्प्रे पण आहे. सो एक बेसिकली मिस्ट जे असतं आपल्या तोंडावर स्प्रे केल्यावर जरा फ्रेश वाटतं. सो बेसिकली इट इज दॅट. सो हे पण मी माझ्या बॅगमध्ये नेहमी ठेवते. नेक्स्ट इज सनग्लासेस. सो बेसिकली सिंगापूरचं जर वेदर तुम्हाला माहिती आहे तर म्हणजे कधी कधी एकदम जास्त समर टाईप वाईब्स येतात. एकदम कधीतरी पाऊस पडत असतो. आता पाऊस पडतोय. सो सध्या इकडचं वातावरण एकदम वेगवेगळं असतं म्हणून मी माझ्या बरोबर एक सनग्लास पण कॅरी करते. नेक्स्ट आहे क्लिप. ऑब्विसली एव्हरी गर्ल हॅज अ क्लिप ऑर अ बो इन हर बॅग बिकॉज आम्हाला कधी पण या मोठ्या केसांमुळे गरम होतं तर आम्हाला केस बांधायची असतात आणि ऐन वेळेला काही भेटत नाही. सो मी हा क्लिप पण ठेवलाय आणि मी ऑलरेडी बो पण लाईक कॅरी करते एव्हरी टाइम. नेक्स्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे तर मी नेहमीच ठेवते. इट इज अ सनस्क्रीन. बेसिकली बिकॉज नेहमी लाईक माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे तर बाहेर थोडं पण गेलं तर इट इज लाईक डॅमेज. सो आणि घरी पण इनफॅक्ट मी नेहमी हे सनस्क्रीन वापरते. सो येस, दिस इज अन अनदर आयटम इन माय बॅग. नेक्स्ट आयटम ऑब्व्हियसली माझा फोन ज्याच्याने मी रेकॉर्ड करते आहे बट तो पण माझ्या बॅगेमध्ये नेहमी असतो. अँड अपार्ट फ्रॉम दॅट फोन तर असतोच आणि आजकाल हे पण आहे. सो दिस इज बेसिकली अ ट्रायपॉड स्टँड. मी आजकाल व्लॉगिंग खूप करते आणि कुठे पण गरज लागू शकते. सो मी हे नेहमी एक कॅरी करते आणि आता सध्या तुम्ही ज्या स्टँडवर आहात तो पण मी कॅरी करते. इट इज अ स्मॉल स्टँड जो कुठे पण बेसिकली ठेवू शकतो आणि रेकॉर्ड करू शकतो स्वतःला. सो हे पण माझ्या बॅगमध्ये नेहमी असतं आजकाल. नेक्स्ट इज दिस. सो बेसिकली ह्याच्यात माझे ग्लासेस आहेत. मला चष्मा आहे आणि तो रीडिंगचा आहे बट हा मी म्हणून कॅरी करते. अँड दिस इज फ्रॉम जॉन जॅकॉब्स जे मी इंडियामधनं घेतलं आहे. नेक्स्ट इज USB. सो आजकाल मला ह्याची गरज खूप पडते बिकॉज जे पण मी व्हिडिओज बनवते व्लॉग्स बनवते आय नीड टू सेव्ह इट. सो माझ्या फोनमध्ये एवढं स्टोरेज नाही आहे. सो आय जस्ट एव्हरी टाइम आय अपलोड अन व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवून देते. नेक्स्ट इज लिपस्टिक्स अँड लिप ग्लॉस. सो हे पण एका पोरीच्या बॅगमध्ये नेहमीच तुम्हाला दिसत असेल. सो येस, हे पण मी नेहमी कॅरी करते. दोन असतात. एक न्यूड आहे आणि एक पिंकिश आहे जी मला खूप आवडते. अँड दिस इज अ ग्लॉस. जेव्हा मला लिपस्टिक नाही यूज करायची आहे मी हा ग्लॉस यूज करते. हा अर्बन ग्लॅम मधनं आहे. तिकडचा ब्रँड आहे हा. नेक्स्ट इज दिस SJ कॅमेरा. सो ह्यानी मी अजून प्रॉपर शूटिंग चालू नाही केलंय. हा एक बेसिक कॅमेरा आहे ज्याच्यामधनं असं व्ह्यू एकदम छान दिसतं बट ह्याच्यात व्हॉइस रेकॉर्डिंग नाही आहे. सो मी ह्याच्यात अजून रेकॉर्ड नाही काही करत आहे.
सो बट इव्हेंच्युअली नंतर मी रेकॉर्ड करीन कधीतरी, म्हणून हा मी बॅगेत ठेवलाय, तो आतापर्यंत आहे. सो येस, दिस इज अन अनदर आयटम. नेक्स्ट इज दीज कीज. सो बेसिकली ही माझ्या घराची की आहे आणि ही माझ्या घरामध्ये जे कबड आहे त्याची की आहे. सो हे पण कीज माझ्या बरोबर नेहमी असतात. आय नो गाईज, ही एवढीशी बॅग आहे, तुम्हाला वाटत असेल किती काय काय आहे ह्याच्यात, बट अजून थोडेसे गोष्टी आहेत. नेक्स्ट इज दिस. सो हे एक वॅक्स स्टिक आहे जी मी केसांसाठी वापरते. जर तुम्हाला दिसतं आहे, हे जर मी वर रोल ऑन केलं तर हे माझे तुम्ही केस बघू शकता, खूप कर्ली आहेत, फ्रिझी आहेत आणि ते असे वर येतात आणि ते कधी बाहेर जायचं असेल तर चांगलं नाही वाटत. सो जर तुम्ही हे वॅक्स स्टिकनी त्याच्यावर फिरवलं तर तुमचे केस एका जागेवर राहतात. सो हे पण मी नेहमी कॅरी करते. व्हेरी 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 युजफुल. नेक्स्ट आहे दिस. सो ही लूज पावडर आहे. जसं मी म्हटलं, इकडचा वेदर खूप लाईक वॉर्म असतो, घाम येतो आणि मेकअप केल्याने तो मेकअप जायला नको, म्हणून लूज पावडर नेहमी टचअपसाठी लागते. सो ही मेबेलिनची आहे लूज पावडर. नेक्स्ट इज माय फेवरेट. सो मी कोणतं पण एक स्वीट कॅरी करते बिकॉज कधी कधी मला असं वाटतं थोडंसं लो, सो मी चॉकलेट खाते. सो सध्या माझ्याकडे हा हर्शीजचा बार आहे. मी नॉर्मली एवढा मोठा नाही ठेवत, बट सध्या माझ्या बॅगेत हा होता. छोटे छोटे जे पण चॉकलेट्स असतात, आय कीप इट इन माय बॅग जस्ट फॉर कधी अचानक लो वाटलं किंवा काही असं डिझी वाटलं, आय कॅन हॅव इट, दॅट्स वाय. नेक्स्ट, एक छोटी बॅग. सो एका मोठ्या बॅगमध्ये नेहमी तुम्हाला कोणत्या पण पोरीच्या ह्याच्यात एक छोटी बॅग दिसेल ज्याच्यामध्ये असतात सॅनिटरी पॅड्स. सो यामध्ये मी सॅनिटरी पॅड्स ठेवते माझे. नेक्स्ट आय हॅव दिस. सो बेसिकली हा आहे नेल पॉलिश आणि जेव्हा पण फ्री टाइम भेटेल, आय लाईक टू कलर माय नेल्स. सो येस, अजून फ्री टाइम भेटला नाहीये मला, सो यू डू नॉट सी एनी कलर, बट येस, हा छोटासा इकडचा ब्रँडचा नेल पॉलिश आहे विच आय नॉर्मली कीप इन माय बॅग. नेक्स्ट अँड द लास्ट आयटम, अनदर बॅग. सो एका बॅगमध्ये तुम्हाला 2 बॅग सापडले असतील, बट येस, ही बॅग खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ह्याच्यामध्ये माझे सगळं लाईक कार्ड्स आहेत, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स किंवा ट्रॅव्हल कार्ड्स आणि माझं पासपोर्ट आणि इकडचं जे एम्प्लॉयमेंट पास आहे ते पण ह्यात असतं बिकॉज कधी पण त्याची गरज लागू शकते. सो आय कॅरी इट विथ माय सेल्फ एव्हरी टाइम. आणि थोडेसे कॅश पण आहे बिकॉज इकडे तसं तर गरज नाही लागत कॅश कॅरी करायची, बट आय कीप हँडी कॅश विथ मी. सो यामध्ये ते आहे. अँड विथ दॅट एव्हरीथिंग इज डन गाईज. सो हे एवढं होतं माझ्या बॅगमध्ये. लाईक एवढीशी बॅग आहे बट यात खूप सगळं राहतं, म्हणून मी असे सिम्पल बॅग्सच घेते जे कम्फर्टेबल असतील आणि त्याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट माझ्या गोष्टी आहेत ते मी कॅरी करू शकते. सो येस, दिस वॉज अ सिम्पल व्हिडिओ ज्याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट गोष्टी माझ्या बॅगेत आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ गाईज आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट सुद्धा द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि येस, सी यू गाईज नेक्स्ट टाइम इन माय न्यू व्लॉग. बाय बाय.